छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। मुस्लिम मावला छत्रपति का शाह संभाजी महाराज जयंती के अवसर पर एक अनूठी छत्रपति सम्मान ज्योति की पहल। राजधानी सतारा स्वराज के दूसरे छत्रपति संभाजी महाराज की जयंती पूरे महाराष्ट्र में विभिन्न गतिविधियों के साथ मनाई जाती है। स्वराज की राजधानी सतारा में मुस्लिम समुदाय की ओर से मुस्लिम मावला छत्रपति का ओर से छत्रपति सम्मान ज्योति निकालकर एक अभिनव पहल के साथ एक अनूठे तरीके से छत्रपति सम्मान ज्योति और जयंती मुस्लिम समुदाय ने मनाई। जबकि छत्रपति परिवार और मुस्लिम समुदाय के बीच एक विशेष रिश्ता है। ये रिश्ता आपको बता दें इतिहास किताबों में भी मिलता है, लेकिन सभी समुदायों के कुछ विशिष्ट प्रवृत्ति के लोग ध्रुवीकरण के लिए इतिहास को विकृत कर रहे हैं और नौजवानों को भड़का रहे हैं। छत्रपति शिवाजी महाराज ने सभी धर्मों को साथ लेकर सद्भाव बनाए रखा, साथ लेकर चलने वाले स्वराज का निर्माण किया और जो इस स्वराज में विश्वास रखते थे उन लोगों का सम्मान किया और इसे शिव विचार कहा जाता है। आयोजकों ने बताया है कि छत्रपति सम्भाजी ज्योति पहल शिवाजी की विचारधारा को कायम रखते हुए सभी धर्मों का सम्मान करने तथा विशेष रूप से मुस्लिम समुदाय के मामलों में धार्मिक भावनाओं को बनाए रखने के उद्देश्य से शुरू की गई। इस इतिहास को सभी धर्मों के ध्यान में लाया जाना चाहिए तथा छत्रपति परिवार के साथ सद्भाव बनाए रखते हुए सम्मान बढ़ाया जाना चाहिए। ये ज्योतिष आपको बता दें छत्रपति संभाजी महाराज ने मुस्लिम समुदाय को उपहार में दिए हुए हजरत सुर्ख अब्दाल साहब के धार्मिक स्थल बंदनगढ़ से जलाई गई और यह ज्योति उस सिंहासन पहुंची जो मराठा साम्राज्य की राजधानी थी और जहां से सम्राट छत्रपति शाहू महाराज थोरले ने अविभाजित भारत पर शासन किया था। इसने मुस्लिम समुदाय के लिए छत्रपति परिवार द्वारा निर्मित शाही मस्जिद और बेगम आपको बताते चले मस्जिद का निर्माण किया। वहां से ज्योति शिवेंद्र राज भोसले के निवास पर ले गई। ये ज्योति शिवाजी के 13वें वंशज और सतारा राज सिंहासन गादी के छत्रपति उदयन राजे भोसले के जलमंदिर निवास स्थान पर हुई। छत्रपति सम्मान ज्योति का मालगांव, शिवथर, अराले, वतुत, सातारा रोड, संगम नगर के भाई बहनों ने स्वागत किया। शिवेंद्र राजे भोसले ने छत्रपति सम्मान ज्योति का स्वागत किया और इस ज्योति और संदेश को पूरे महाराष्ट्र में फैलाने तथा छत्रपति परिवार और मुस्लिम भाइयों के बीच बंधन को मजबूत करने में अपना सहयोग देने का आश्वासन दिया। सतारा जिले के मुस्लिम भाइयों ने छत्रपति सम्मान ज्योति के लिए योगदान दिया। इस अभिनव पहल की सभी स्तरों पर सराहना हो रही है। एफएससी न्यूज की पूरी टीम मुस्लिम मावला को सलाम करती है। ये है हमारे हिंदुस्तान की गंगा जमुनी तहजीब और सतारा शहर ने एक बार फिर से साबित किया कि हम छत्रपति शिवाजी महाराज की विचारधारा पर चलने वाले हैं। चाहे कितनी भी नफरत फैलाए, हम सबको एक साथ लेकर चलने वाले हैं। सतारा से एफएससी न्यूज के लिए मुन्ना मुजावर की खास रिपोर्ट। छत्रपती नरवीर संभाजी महाराजांची जयंती आपण सर्व महाराष्ट्रभर आज धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती साजरी करतोय। आज प्रथमच मला वाटते मुस्लिम समाजाने सुद्धा गावातल्या आपल्या अगदी संपूर्ण अगदी ताकदीनं संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची ज्योत आणली। आम्ही ग्रामपंचायततर्फे मालगाव वासियांचे होते मुस्लिम समाजाचं प्रथमतः हार्दिक स्वागत करतो आणि अर्थात गावामध्ये सर्वांनी एकोपाने राहूया, न कुणाशी काय करता, न अगदी धार्मिक कुणाच्या भावना न दुखावता एकमेकाशी जर सलोख्याने राहिलं तर मला वाटतंय चांगले दिवस येतील आपल्या गावाला, समाजाला। पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांचा धन्यवाद मानतो। ठिकाणी उपस्थित आहोत। ही जागा छत्रपती शाहू महाराज थोरले यांची मूळ तख्ताची जागा आहे। खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराज यांनी अख्ख्या हिंदुस्थानावर जो राज्य केला त्याची मूळ वास्तू ही तख्ताचा वाडा आहे। आज मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा या उपक्रमाअंतर्गत साताऱ्यातील ऐतिहासिक वास्तूंना भेट देत आहोत। त्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात दुर्लक्षित अशी ही जागा आहे। खऱ्या अर्थाने मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या जागेमध्ये छत्रपती शाहू महाराजांचं तख्त उभं करावं आणि याला पुनर्जीवित करावं। करण्यातील प्रत्येक छत्रपतींनी सर्व धर्म समभावाची शिकवण आपल्या रयतेला दिलेली आहे। सर्वांचा यथोचित सन्मान केलेला आहे आणि त्या यथोचित सन्मानाचंच प्रतीक म्हणून छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्यासाठी शेकडो मुस्लिम मावळ्यांनी बलिदान दिलेलं। गेल्या काही वर्षांमध्ये हा इतिहास काही षड्यंत्रकर्त्यांनी लोकांनी लपवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मुस्लिम समाजावर टीकेचा भडीमार होत होता। मुस्लिम समाजामध्ये सुद्धा परकेपणाची भावना निर्माण झाली होती। ती भावना दूर करण्यासाठी छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्यामधील असलेला मराठा म्हणजे जो महाराष्ट्रात जन्मला, महाराष्ट्रात राहिला, महाराष्ट्राची सगळं झटला, तो मराठा ही भावना संपूर्ण समाजामध्ये निर्माण करण्यासाठी छत्रपती सन्मान ज्योतीचं उपक्रम मी मुस्लिम
मावळा छत्रपतींचा या शीर्षकानुसार सुरू केलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी इनाम दिलेल्या 350 एकर जमीन या पीर सुर्ख अफजालशाह यांना देऊन त्या पीराचा सन्मान केलेला आहे. त्या वंदन गडावरून ही ज्योत छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची साम्राज्यामध्ये रूपांतर करणाऱ्या राजधानी सातारा येथे आणलेली आहे. आज आपण जिथे उभा आहात त्याच्या पाठीमागे जी मशीद आहे ती शाही मशीद छत्रपतींच्या घराण्यानेच मुस्लिम समाजासाठी बांधून दिलेली आहे. ही खूप मोठं प्रतीक आहे छत्रपतींच्या घराण्याचं मुस्लिम समाज असलेलं प्रेमाचं. आणि मुस्लिम समाजाचे मावळ्यांनी सुद्धा निष्ठेवानपणे छत्रपतींच्या घराण्याशी राहिलेले आहेत. तीच भावना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये निर्माण करणे, हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना निर्माण करणे, छत्रपतींचा सन्मान निर्माण करण्यासाठी मुस्लिम समाजामध्ये असणारा खरा इतिहास समोर आणणे आणि त्याच्या माध्यमातून देशप्रेमाची ज्योत प्रत्येक घराघरामध्ये पेटवणे या उद्देशाने ही ज्योत आज आणलेली आहे. आणि या ज्योतीचा यश यामध्ये उपस्थित असलेला मुस्लिम समाजाचा जनसमुदाय आणि ठिकठिकाणी इतर धर्मीय आमच्या हिंदू बांधवांनी या ज्योतीचं केलेलं स्वागत हेच आमचं यश आहे. समाजाला काय संदेश देणार होते? समाजाला संदेश एकच देणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज मस्तिष्कामध्ये असले पाहिजेत, छत्रपती संभाजी महाराज हृदयामध्ये असले पाहिजेत आणि सम्राट शाहू जर आचरणामध्ये असले तर जगाच्या पाठीवर कोणत्याही लढाईमध्ये तुम्ही अपयशी होणार नाही. यश तुमच्या पायामध्ये लोटांगण घालेल हेच शिवविचार समाजामध्ये रुजवण्याचा उद्देश आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।